किंवा सर्व संत सज्जनांच्या चरणावरती राष्ट्रसंत श्रीपाद दास नारायण महाराज साष्टांग दंडवत हरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा हरि हरि राम कृष्ण हरि 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 रूप पाहता लोचनी चूक झाले ओ साजनी तो
संतांचे उपकार
संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता
काय सांगू संतांचे काय
आता संतांचे उपकार मज निरंतर जागवेती काय द्यावे त्यांची व्हावे उतराई हेवी तुहा पायी जीव थोडा सहज बोलणे इत उपदेश करुणी सायास शिकविते काय द्यावे त्यांची व्हावे उतराई देवी पहा पायी जीव तोडा तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती ऐसे मज येती सांभाळते ऐसे मज येते सांभाळते काय द्यावे त्यांचे व्हावे उतराई हिरवी जीव तोडा पांडुरंगा करू प्रथम नाम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा 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 Om
संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यांची वावे उतराई ठेवी का पायी जीव थोडा. कोणत्याही कार्याला आरंभ करण्यापूर्वी पर्याय देणं अत्यंत गरजेचं आहे. आज पापमोचिनी एकादशी अनंत जन्माच्या पापाची राख रंगोळी करून घ्यायची असेल तर जीवाने संतांची शरणागती पत्करून एकादशी करायची. एकादशी केल्याने काय परिणाम होतो? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती. तुळशी माळ आल्याशिवाय मात्र पापाचं खंडन होणार नाही. आणि आज 32-33 वर्ष झाली सातत्याने ही एकादशी सुरू आहे. या मंडळाचे माझ्यावर अनंत उपकार आहे. कारण या मंडळाने संपूर्ण विश्वामध्ये 2020 मध्ये नामस्मरणच बंद केलं होतं. पण आपल्या दिव्याला आपल्या आनंद संप्रदायामध्ये ऑनलाईन कार्यक्रम समागम चालू होता. आणि ते पण जय हरीने चेतनला सांगितलं आणि राजेश्वरला सांगितलं की भाऊ हा कार्यक्रम तुम्ही ऑनलाईन सुरू करा, म्हणजे आमची ती 5 वर्षे किंवा 2 वर्षे देखील आमची फुकट गेली नाही. आणि म्हणून या मंडळाचे एवढे उपकार आहेत की आज माझा उद्धार झाला, पण माझ्या संपूर्ण कुटुंबाचा उद्धार झाला. पहिल्या प्रथम आपल्या गावामध्ये नामधारक माझ्या दृष्टी समोर आमचे गुरुवर्य सच्चिदानंद स्वरूप सत्यवान महाराज आणि जय त्यांचे मित्र जिगरी दोस्त सत्यवान महाराजांचं अर्ध आयुष्य आमच्याच घरात गेलं. ते म्हणतायत ना, नका काही करू संत संग धरा पूर्वीचा दोरा उगवेल. संतांची संगत जर तुम्हाला घडली तर पूर्वजन्माची पुण्याई फळात आल्याशिवाय राहत नाही. त्यांचे देखील अनंत उपकार आहे, मंडळाचे पण उपकार आहे. तर सातत्याने आम्हाला हा समागम मिळतोय. समागम मिळणे ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. सगळं तुम्हाला मिळेल पण समागम मिळणार नाही. कारण समागम हा अट्टहासाने करावा लागतो. संत समागमी करावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. कारण ह्या महात्म्यांचे आमच्या कुटुंबावरती एवढे उपकार आहेत की त्या उपकाराची परतफेड करू शकत नाही, पण पुरावा मात्र मी देऊ शकतो. वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार, वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार, वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार, वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार. होती उपकार अगणित, होती उपकार अगणित, वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार, वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार. संतांच्या उपकारामधून जीव कधी उत्तीर्ण होऊ शकत नाही. भाग्यात जर श्रीपाद स्वामी जर आले नसते
तर आम्ही 50 देखील गाठली नसती. भेंड्या कात्रीत गेलो असतो. श्रीपाद बाबांची अनंत उपकार आहे. कारण थोडस शिक्षण असल्यामुळे आणि शिवाय माझ्या आई वडील जे आहेत ते ओरिजिनल विठ्ठल भक्त होते. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा आणि तुझी चरण सेवा पांडुरंगा. पांडुरंगाची अशी तुम्हाला सेवा मिळणार नाही. कारण त्याला पुरावा असा आहे, ज्ञानदेव सांग दादा हरी पाठ आणि या पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. संपूर्ण विश्वामध्ये ज्याच्या परीने परमार्थ चालूच आहे, पण अनुभवजन्य परमार्थ तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही आनंद संप्रदायाशिवाय. आनंद संप्रदायामध्ये लागलीच अनुभव येतो. लागलीच पाहतो आम्ही टीव्हीवर पण पाहतो. माझ्या वयाच्या 40 वर्षापर्यंत मी प्रवचन कीर्तन बेड्यावरती 7-7 दिवस जायचो. बेड्यावरती माझ्या जीवनामध्ये जो आलेला अनुभव आहे तो मी इथून सांगितल्याशिवाय राहणार नाही. कारण पुरावाच असा म्हणतोय, तीक्ष्ण उत्तरे येऊनी हाती पाडवी रे, येऊनी हाती पाडवी रे, येऊनी हाती पाडवी रे. तीक्ष्ण उत्तरे घेऊनी हाती बाण फिरे, याची करणे आम्हा काम हीच वाढवावे नाम. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, याची करणे आम्हा काम बीज वाढवावे नाम. बेड्यावरती 41 वर्ष मी गेलो. आमचे भाऊ वगैरे सगळे सत्यवान महाराज प्रभाकर महाराज वगैरे सगळे आम्ही जायचो बेड्यावरती. अनुभवजन्य परमार्थ 41व्या वर्षी ज्या वेळेला श्रीपाद बाबा भाग्यात आले आणि तुकाराम महाराजांच्या भाग्यात कोण आले? बाबाजी चैतन्य. आणि म्हणून ते काय म्हणताय की काय सांगू आता संतांचे उपकार मग निरंतर जागविती. जागविती जागवती याचा अर्थ काय? उपकार कोणते केले आपल्यावरती? अहम ब्रह्मास्मी वाणी एक वेळ पडता कानी, विद्या निद्रा गेली पळवणी तात्काळ जागिन्नला. कोणता बोध केला? तू देह नसून तू कोण आहे? आत्मस्वरूप आहे. तात्काळ जागिन्नला. पण जागा होण्याआधी या संतांची संगत घडली. असा जागा होऊ शकत नाही. स्वहिता कारणे संगती साधूची, मग भावे भक्ती भेटी हरीची तेने. संतांची संगत केल्यामुळे काय होतं? भाव प्रकट होतो. भक्ती भावामुळे काय होतं? भक्ती. आणि भक्तीमुळे देव आकर्षित होतोय. संतांचे संगती मनोमार्ग
मार्ग जाऊनी गेले आधी दयानिधी संत तेही जी पंचे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. सेवेला सुरुवात करण्याआधी मज पामर आहे काय थोरपण पायी चिवान पायी बरी मस्तक हे इथे आज माझ्या भाग्यामध्ये मी एवढा आज आनंदित आहे ना. आनंदुरे आली आनंदुरे सभाय अभ्यंतरी अवघा परमानंदुरे. आज एवढा भाग्यवंत आहे मी की माझ्या भाग्यामध्ये आज जनाबाई मुक्ताई आणि मीराबाई ही प्रवचन झाली. या दिव्यामध्ये जी प्रगती आहे व्यासपीठ हे पाहायला मिळत नाही. बरेच दिव्यामधून घडले तर असे महात्मे आमच्या भाग्यात आले तर इथं समतेचा अद्वैत तत्वाचा इथं परमार्थ चालू आहे. इथे द्वैत भावाचा परमार्थ चालू नाही. द्वैत भाव सगळ्यांना या भवसागरातून तारून जाण्याकरता हरीच्या नामाशिवाय तरुण जाऊ शकत नाही. हरीचं नाम कधीच आहे अनादि काळचं आहे. ते अनादि परब्रह्म जगदादि विश्राम धाम तयाचे एक नाम. मी पहिल्यांदा माझी ही सांगतोय काय परंपरा सांगतोय. माझी परंपरा कशी आहे इकडे पहा लिहिलेली आहे. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथून या. कुठून परंपरा आहे. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथून या. हंस रूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी चतुश्लोकी चारी भागवत. जो जगाचा परमात्मा आहे ज्यांना ब्रह्मा विष्णू आणि महेश ज्यांना उत्पन्न केलं तिघांना ज्यांनी उत्पन्न केलं तो कोण आहे. जगाचा परमात्मा आहे मुख्य महाविष्णू. मुख्य महाविष्णूने कोणाचं रूप धारण केलं. हंसाचं रूप धारण केलं. जरा व्यवस्थित ऐका बरं का. आपली परंपरा आहे ना मुख्य महाविष्णू बसवणे मध्ये कुठेतरी खंडित करू नका. दोष लागण्याचा संभव आहे. मुख्य महाविष्णूने या जगाच्या परमात्म्याने उपदेश करताना आकाराला यावं लागतं. आकार घेतला कोणाचा. हंसाचा आकार घेतला आणि ब्रह्मदेवाला उपदेश केला. ब्रह्मदेवाने कोणाला उपदेश केला. आत्री मुनींना. आणि आत्री मुनींच्या आधी दत्तात्रय महाराजांनी किती गुरु केले. 23 गुरु केले. आणि 24व्या वेळी आत्री मुनींच्या ठिकाणी नतमस्तक व्हावं लागलं. नाक घासावं लागलंय. दत्तगुरूंना कुठं नतमस्तक व्हावं लागलं. आत्री मुनींच्याकडे आत्री ऋषींच्याकडे. माफ करा कारण आता म्हातारं वय आहे. इकडचं तिकडं होऊ शकतं.
अत्री मुनींनी दत्तात्रयांनी नारायण जाळवणकर, लक्ष्मण नारायण बाबा जाळवणकर, माऊली लक्ष्मण बाबा माऊली बाबा माऊली सत्यानंद माऊली ब्रह्मा उपदेशित हरी चतुर्लोकीचे आणि भागवत हंस ब्रह्म अत्री दत्तात्रय नारायण लक्ष्मण बलभीम सख्यानंद शांतामाई बंडोबा बाबा केरोबा बाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा रोहिदास बाबा आणि नाना बाबा माझ्या भाग्यात आले. कोणाच्या भाग्यात आले? माझ्या भाग्यात आले. त्यांनी मला ज्या वेळेला अनुग्रह केला त्यावेळेला सत्यवान महाराज समोर आय विटनेस साक्षीदार मला ज्या वेळेला अनुग्रह केला त्यावेळेला नाना महाराजांनी सांगितलं, भाऊ माझं नाव नाही सांगायचं. आता गुरु आहेत ना स्वतःचाच मोठेपणा करताय. माझा पहिला नंबर आहे. मी पण सांगतो कोणाला अनुग्रह केला आपलं नाव सांगायचं. एक वेळ इकडे नाही सांगितलं तरी चालेल पण माझं सांगायचं. सगळं विचित्र ऐकायला मिळतं पाहायला मिळतं. नानांनी सांगितलं, भाऊ माझं नाव नाही सांगायचं. आपलं सगळ्यांचं अधिष्ठान कोण आहे? श्रीपाद बाबा. श्रीपाद बाबा हे मालिकेमध्ये आज लाखो
अधिकारी पुरुष असतील असेही गृहीत धरूया, लाखो अधिकारी पुरुष असतील, त्यांच्याकडपर्यंत कोणाकडून आलं याचा विचार करा. याचा विचार करत नाहीये. याचा विचार न केल्यामुळे इथे खंडित होते बरं का. मुख्य महाविष्णू चैतन्य मग हे ओढून टाका, हे खोडून टाकावं लागेल मला, पण नाही खोडून टाकलं. बाबांनी मालिका तयार केली. कुठे जायचं बघायला? इथं नका, आळंदीला जाऊन बघा. नानांनी एवढे उपकार केले, श्रीपाद बाबांनी एवढे उपकार केले. आज महत कीर्तनकार बनवले, प्रवचनकार बनवले. सगळ्यांचे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे मुखोद्गत आहे. कीर्तन करतायत, प्रवचन करतायत, कथा देखील करतायत, पण विनामूल्य करतायत का? मेळ बसतोय? या मालिकेबरोबर मेल बसतोय? श्रीपाद बाबांनी देखील, नाही तर आज श्रीपाद बाबांचे आपल्याला किती टावर पाहायला मिळाले. श्रीपाद बाबांनी देखील मोबदला घेतला नाही शिष्याकडनं. त्यानंतर प्रवचन कीर्तन हा मनुष्य प्राणी जसं त्याला कीर्तन करायला लागलं, प्रवचन करायला यायला लागलं, तसं त्याला लय मजा वाटायला लागली. कोणतेही परिश्रम न करता आयता पैसा मिळतोय. विहित कर्म ड्युटी करण्याकरता परिश्रम करावे लागत आहे. परिश्रम केल्याशिवाय पैसे मिळत नाही. कीर्तनकाराला परिश्रम करावे लागत नाही, आयत सगळं मिळतंय. आणि म्हणून मेळ बसत नाही. या महात्म्यांचा अनुभव तुकाराम महाराज सांगताय. मला जो अनुभव आला, तुकाराम महाराजांना अनुभव आला, आणि माझ्या 4 महात्म्यांना जो अनुभव आला तो मी इथून प्रकट करतोय. कारण आज 33 वर्ष झाली विनामूल्य आम्ही हे कार्य करतोय. आज महाराष्ट्रामध्ये कार्य करतोय, कोकणामध्ये कार्य करतोय, आपल्या पूर्ण पंचक्रोशीमध्ये कार्य करतोय. असेच उपकार नाही, उपकाराची महती सांगू शकत नाही. असा जर परमार्थ असेल, तुकाराम महाराज याला पुरावा देतात, तसा परमार्थ जर असेल, संत संगतीने थोर लाभ झाला, संत संगतीने थोर लाभ झाला, संत संगतीने थोर लाभ झाला, संत संगतीने थोर लाभ झाला. मोहनी रसला मायादीप, मोहनी रसला मायादीप, आगले बाहेरी आगले बाहेरी मोहनी रसला मायादीप, मोहनी रसला मायादीप, आगले बाहेरी बैसलांतरी पांडुरंग, बैसलांतरी पांडुरंग, आगले बाहेरी बाबा निरोप देऊन गेले. तुमच्या आईच्या पदराला हात घातला तर तुम्ही काय करणार? काळ्या पिठलत बसणार का? समाजाची आज लुटमार होते, समाजाची अक्षरशः लुटमार होते. मुखे सांगे ब्रह्मज्ञान, मुखे सांगे ब्रह्मज्ञान, जन लोकाची कापतो. हा कीर्तनकार महाराज हा पहिला नंबर.
जन लोकाची कापतो मान, म्हणजे हिंदू असून हा खाटकाचा धंदा करतोय. नाही भिड भाड तुका म्हणे साना थोर, हेची करणे आम्हा काम, ही जर वाढवावे नाम. मला अभंगावर यायचंय पहिल्या चरणावरती. मुखे सांगे ब्रह्मज्ञान, जन लोकाची कापतो मान, म्हणजे अक्षरशः किशे कापचा धंदा करतोय, पाकिट मारीचा धंदा करतोय. असं संतांनी काम केलं, कार्य केलं. एका जनार्दनी मांडिले दुकान, देतो मोलाविण सर्व वस्तू. मुखे सांगे ब्रह्मज्ञान, जन लोकाची कापतो मान, ज्ञान सांगतो जनासी, नाही अनुभव आपणासी. ज्या भक्तांना अनुभव आला ते भक्त श्रीकृष्णाला प्रश्न विचारताय, तुझी ये संगती आमची झाली निश्चिती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. ते अष्टसात्विक भाव कधी पाहिले होते का तुम्ही कधी? तुझी ये संगती आमची झाली निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. मुखे सांगे ब्रह्मज्ञान, जन लोकाची कापतो मान, ज्ञान सांगतो जनासी, नाही अनुभव आपणासी. कथा करीतो देवाची, कथा करीतो देवाची, अंतरी आशा बहुलोभाची. तुका म्हणे धन, तुका म्हणे प्राण, तुका म्हणे तोची वेळा. नाही, तुका म्हणे धन आणि धनासाठी हे असं आहे ते. आहे का? काम क्रोध लोभ, काम क्रोध लोभ दयाचे अंतरी, नाही अधिकारी आईचा येते. आणि ज्या तुका म्हणे तोची वेळा, जो लुटमार जर करणारा जर असेल त्याच्या हातूनी सोपान फोडा. अरे तुम्हाला काही कोणी वाक्य करू शकत नाही, कारण आकाश में जितने भी तारे हो, उतने भी अगर आपके शत्रु हो, लेकिन एक हरि का साथ हो तो बात बाका न हो. ज्या वेळेला आमच्या भाग्यात आले कोण? श्रीपाद स्वामी, या श्रीपाद बाबान, या रामदास बाबान, रामदास बाबानं, त्या नारायण बाबानं, त्या रोहिदास बाबानं, नाना बाबानं
जीवाचं लगीन शिवासी लाविल, आत्म्याचं लगीन परमात्म्याशी लाविल, चित्ताचं लगीन चैतन्याशी लाविल. ज्या वेळेला अनुग्रह होतो, अनुग्रहाचा आहे तर का अनुभव अनुग्रह होतो, त्या वेळेला चित्त जागाटले, हा अनुभव आहे. चित्त जागाटले आतू घेत, वाचा पांगुळली जेजीच्या तेत, अपार कंचुकीत रोमांच आले, अधोन मिळीत डोळे, वर्ष ताती आनंद जळे, आंतुरिया सुकर्मिनीची बळे, बाहेरी कापे, टाकी श्वासोन श्वास, ऊर्ध्व भावे देखा, स्वरूप हे एका वेळोनी, एका जनार्दनी आयते, आस्त सात्विक भाव उत्पन्नची होता, देव कृपा करी दयावरी. किंवा आपल्या मीराबाई जनाबाई पण आपला अनुभव सांगतायत. अंतर्मुख झाले, मुक्ता, हा माफ करा, मुक्ताईचा अनुभव आहे. ज्या वेळेला अनुग्रह झाला त्यावेळेचा. अंतर्मुख झाले करी ते चिंतन, डोळे मिटूनच करतोय ना आपल्याला असं सांगितलंय ना, त्या आसनाप्रमाणे आपण नामस्मरण केल्याबरोबर जो मुक्ताईंना अनुभव आला, नाग महाराजांना, नामदेव महाराजांना, माऊलींना किंवा तुकाराम महाराजांना जो अनुभव आला, तोच अनुभव आधी जसाच्या तसा येतो. कोणता विषय होता माझा आता? अंतर्मुख झाले करी ते चिंतन, तेने जनार्दन प्रगटला. आज का उद्या लगे आपणासारखे करी ती उद्या उधारी जण इथे रोकड मुखी नाम हाती मोक्ष, आयसी साक्ष बहुतांची, वैष्णवांचा माल खरा, तुरतुरा वस्तूची म्हणजे तात्काळ अनुभवाला येणारा, भस्म दंड न लगे काठी, तीर्था आठी भ्रमण. आता परिक्रमा करायची तुम्हाला काही गरज उरली नाही. परिक्रमा करून येतायत ना, चुकीच्या घुमती करताय गावाच्या, त्याच्या दर्शनाला भस्म दंड न लगे काठी, तीर्था आठी भ्रमण, वैष्णवांचा माल खरा, तुरतुरा वस्तूची. तुका म्हणे आड काठी नाही भेटी देवाच्या. ह्या आता सांगितल्या त्या सगळ्या आड काठ्या आहेत, इकडे जायची गरज नाही. देई असोनिया देव व्यर्थ इंदे निर्दैव, देव आहे अंतर्यामी आणि व्यर्थ इंदतो नाही. तीर्थग्रामी, तीर्थग्रामी असा शब्द तीर्थग्रामी, काय जायची गरज नाही. ओरिजिनल देवी, हिच्याकडनं मी पाणी मागितलं, लगेच दिलं. तिथे आता 24 घंटे जरी बसलो ना, अख्खा आयुष्यभर जरी बसलो तर देईल का? पुरावा दिला. तीर्था आणि देव साधे हे शरीर, गुणाची या सत्ते कोण बोलवितो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. त्या भजना करता तुकाराम महाराज, तुम्हा आम्हाला लगेच मिळालं. तुकाराम महाराजांना वनवन भटकावं लागलं, पुष्कळ भटकावं लागलं. कोण पुण्य यांचा, यांचा कोण पुण्य यांचा होईन सेवक, जिही दंतवादिक दुरावली, आयसे वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या पुन्हा प्रगटोनी, बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजेती करुणा केली. देव कुठे आहे? आपल्या जवळ. माणूस देवाकडे
जन्माला आल्यापासून म्हणजे आकलेत आल्यापासून नाही जन्माला आल्यापासून नव्हे तर जन्माच्या आधीपासून देवाकडे मागणं मागितलेलं आहे एक वेळ तरी बरोबर ना. जन्माला आल्यापासून देवाकडे त्याला हवी ती वस्तू देवाकडे तो मागत असतो आणि देव त्याची इच्छा पूर्ण करत असतो. कारण का तर माऊलींनी या विश्वातील प्रत्येक जीवाकरता मागणं असं मागितलेलं आहे जो जे वांछील तो ते लाहो आणि देव ती इच्छा पूर्ण करतो. पण हा मनुष्य प्राणी इतका दुर्दैवी आहे तो देवालाच मागत नाही ही त्याची घोडचूक होते आणि त्यामुळे परिणाम काय होतो नाही तरी जातो वाया नाही तरी जातो वाया नाही तरी जातो वाया नाही तरी जातो वाया. लक्ष चौऱ्याऐंशी भोगावया लक्ष चौऱ्याऐंशी भोगावया लक्ष चौऱ्याऐंशी भोगावया लक्ष चौऱ्याऐंशी भोगावया नाही तरी जातो वाया नाही तरी जातो वाया नाही तरी जातो वाया नाही तरी जातो वाया. 83,99,999 योनी भोगून आलेला आहे. 83,99,999 प्लस चार खाणी आणि चार खाणी आणि परत एक योनी कोटी फेरे मारून आलेला आहे. आणि इतका नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती जे देवाची होऊ म्हणती ते देवाची होती तरी चित्ती कान धरावा. आणि तुकाराम महाराज याच्या करता झुरत होते कै ऐसी दशा येईल माझ्या अंगा आणि चित्त पांडुरंगा झुरत असे. आणि ज्या वेळेला बाबाजी सद्गुरू त्यांच्या भाग्यात आले आणि भाग्यात आल्याच्या नंतर त्यांना अनुग्रह केला आणि अनुग्रह केल्याच्या नंतर त्यांना जो अनुभव आला त्या अनुभव आल्याच्या नंतर संतांचे उपकाराची महती अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो. सांगू आता संतांचे उपकार काय 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 सांगू आता संतांचे उपकार
ते वर्णन करताय. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. ज्या उपकाराची परतफेड होतच नाही त्या उपकाराबद्दल बोलले. प्रत्येक मनुष्य जन्माला येण्यापूर्वी देवाकडे आराधना केलेली आहे. एक वेळ तरी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगावणी. आठवीन पाय हा माझा नवस शरण रात्रंदिवस पांडुरंगा. मी तुझं रात्रंदिवस भजन करीन. कुठे? आईच्या गर्भाशयामध्ये देवाची आराधना करतोय आणि देवाला वचन काय देतोय की मला या गर्भाशयाच्या नरक यातनेमधून जर तुम्ही काढलं मी तुमचं अखंड भजन करीन. अखंड म्हणजे कोणत्याही काळामध्ये त्याचं खंडन होत नाही. मागे भूतकाळ होऊन गेला, आज वर्तमान काळ आणि पुढे भविष्य काळ. अगदी जवळचा अर्थ जागृती, स्वप्ने आणि सुषुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये मी तुझं भजन करीन देवा. आणि बाहेर आल्याच्या नंतर भगवंत काढतो तू माझ्यासाठी काय करशील? अखंड भजन करीन. दिले गर्भात वचन देवा करीन भजन. आणि बाहेर आल्याच्या नंतर जाईल बाई काय करते? त्याचा पद्मनाभ छेदन करते. पद्मनाभ छेदन केल्याबरोबर त्याचा अखंड भजनामध्ये व्यत्यय येतो. अखंड भजन तुटलं जातं आणि ते भजन कोण जोडून देताय? संत जोडून देताय. कोण संत? कसं त्यांचं परीक्षण कसं ओळखायचं? कसं त्यांना? आता सगळेच कीर्तन करतायत, प्रवचन करतायत, टिळा टोपी माळा देवाचे गबाळ आणि वागती मंगाळ पोटासाठी. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल मेहनती काही ताणा टोणे नामस्मरणा वाचुनी. ते 21,600 वेळा नामस्मरणामध्ये सदैव नित्य निरंतर लीन असतात. दुसरा पुरावा असा आहे तेची संत जगी आणि क्रिया करून धाविती अंगी. असे संत जर भाग्यात आले ब्रह्मनिष्ठ श्रोत्री आणि दयाळू त्यांच्या शब्दाने एवढी पावर दिली तुम्हाला सगळ्यांना. त्यांच्या शब्दाने, त्यांच्या नेत्र कृपेने आणि त्यांच्या स्पर्शाने. कारण त्यांची काया कशी झालेली आहे? दिव्य. दिव्य झाली माझी काया. आलिंगणे संतांची या दिव्य झाली माझी काया. मस्तके काया वरी त्यांच्या ठेविता. आजी पिटले माझे कोडे बहुत जन्मीचे साकडे कोणता कडे पुढे परब्रह्म सावळे. असे अनुभवजन्य संत ज्या वेळेला येतात त्यावेळेला अनादी नामाची ती पेरणी करतात. मोठके गुरुमुखे उज्जते दिसे हृदयी स्वयंभूची असे आणि प्रत्यक्ष पाहू लागे कैसे अपय सया. महावाक्याची नावे गुरु कृपेची ठावे. माता हात ठेविला नोहे थापटीला जैसा. असा महात्मा ज्या वेळेला वाक्यात कोणाच्या आला? तुकाराम महाराजांच्या आला. आणि तुकाराम महाराजांच्या भाग्यात आल्याच्या नंतर तुकाराम महाराज वर्णन करताय कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप. महावाक्याचा उपदेश झाल्याबरोबर पायाच्या तळव्यापासून तर डोक्याच्या केसापर्यंत 3.5 कोटी काय आहेत? रोम आहेत, रोमान. त्या रोमामध्ये भजन सुरू होतं आणि भजन सुरू झाल्याच्या नंतर कुंद कुंदोनिया करीती
तरी ती रुदन रुदन म्हणजे रडणे हाका देऊन रडतोय काय येणे तोचे मन झाले झाले आवरी मग परत माघारी येत नाही. त्याची जन्म मरणाची एरजण तिथेच खंडित होते. पण हे समजावताना किती अमृत वाणीने समजवताय काय आपला अनुभव जो आहे संत सांगताना कसं सांगताय शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी देह देवाचे कारणी आणि मुखी अमृताची वाणी. मग ते कोण समजावून सांगू शकतो चित्त जैसे गंगाजळ हरी चित्त जैसे गंगा जळ हरी शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी देह देवाचे कारणी मुखे मुखी अमृताची वाणी. अंतरी निर्मळ आणि चित्त जैसे गंगा जळ. अंतरी निर्मळ याचा अर्थ काय त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा द्वैत भाव राहत नाही. कोणाही जीवाचा न घडो मत्सर किंवा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ अशी अनुभूती ज्या वेळेला चित्त जैसे गंगा जल अंतरी अंतरी निर्मळ निर्मळ आणि चित्त जैसे गंगा जल अशी स्थिती कोणाची झाली तुकाराम महाराजांची. म्हणून अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये काय सांगतात काय द्यावे त्यांचे व्हावे म्हणजे द्वैत भाव नाहीसा झाला. काय द्यावे त्यांचे व्हावे उपदेश आहे म्हणून 33 वर्ष लगातार कार्य चालू आहे. कोणतरी म्हणत होता मागे कीर्तनामधून बोलले वाणी जरा जपून वापरायची. त्या कीर्तनकारांनी लगेच हटकलं तिथे तुझा वाणीचा जप चालू आहे म्हणून तर तू बोलतोयस ना. वाणीचा ज्या दिवशी जप बंद होईल त्या दिवशी रामनाम सत्य आहे. वाणी जपून वापरणं म्हणजे काय अखंड वाणीचा जप चालू आहे. त्या ग्रस्ताने 8 महिने आला नव्हता. असं बोलू नका. वाणी मधुर वाणी आहे. सहज बोलणे एवढी भरभराट कशी झाली असती. मुक्कम करोती वाचालम पंगुम लंगे यदगिरी यत कृपा तमाम वंदे परमान. म्हणजे काल अनुग्रह झालाय ना आज लगेच बोला काय परिणाम आहे नामाचा. नाम तारक हे तोर तोरी नाम तारक हे तोर नाम तारक हे तोर नाम तारक हे तोर नाम तारी रे अपार नाम तारी रे अपार नाम तारी रे अपार नाम तारी रे अपार एक असा शब्द आकडा वापरलेला नाही. आता
आता थोडस जाता जाता शेवटच्या चरणामध्ये काय म्हणताय? तुका म्हणे वत्स रेणुवेच्या चित्ती तैसे मज येती सांभाळी. तर मग आपण जे इथं सगळं करू म्हणते लगेच. तुकाराम महाराज आपला हा अनुभव पाचवा वेद त्यांचा बोलतोय. म्हणजे कैवल्यवाणीमधून सर्वांचं भजन चालू आहे. कैवल्यवाणीमधून आपलं. आणि ही बातमी पाचवा वेद बोलतोय हे कोणाला कळालं? रामेश्वर भट्टांना. ते लेफ्ट राईट करत काशीवरनं आले. देऊ गावामध्ये आले. विचारलं तुकाराम महाराज कुठे राहतात? तुकाराम महाराज तर अमुक अमुक ठिकाणी. मग जरा पुढे गेले. विचारलं तुकाराम महाराजांचं घर कुठे आहे? ते समोर दिसतंय ना, पांढरा कलर लागलेला आहे, ते तुकाराम महाराजांचं घर आहे. गेले घरी. तुकाराम महाराज आहेत का? तुकाराम महाराज आहेत का? तो पोस्टमन कसा दारात आल्यानंतर पोस्टमन मग एवढं तू कोणतरी आतून येतोय. पण मुलगी आली तुकाराम महाराजांची. कोण हवंय? तर म्हणे तुकाराम महाराजांना भेटायचंय. तर ते 2 नंबरच्या विधीला गेले. कुठे गेले? 2 नंबरच्या विधीला गेले. हा बिचारा म्हणजे त्याच्या कपाळाच्या शिरा म्हणजे उभ्या करूनच आला होता तो. तळपायची आग मस्तकात. कैवल्यवाणी कसं भजन करी जावे त्याच्या देवाची कडे किंवा अनुभव आले अंगा ते या जगा जैसे. कैवल्यवाणीचं भजन चालू होतं ना त्यावेळेला मगाशी कोणीतरी बोललं की आता ते मला तसं होत नाही. ते तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत होणार. त्याला पुरावा कोणाचा आहे? सगळ्या संतांचा आहे. आणि मला त्याची माझी पण स्वतःची प्रचिती आहे. एका जनार्दनी हरीचे कीर्तन. नामालाच म्हटलंय कीर्तन. एका जनार्दनी हरीचे कीर्तन आसनी शैनी. चांगलं बोलणारी ज्याचं कार्य सत्य आहे त्याला जगामध्ये कोणीच चांगलं बोलणार नाही. तुम्हाला नावं ठेवतील. आता संडासला बसलेला ग्रस्त काय त्याची दैना झाली असेल. त्यातून पण त्याला समाधान नाही झालं. 2-4 कामपटीत लगावले. अरे बाबा काय मी तुला अपराध काय केलाय? कशाला मला मारताय? माझी मजा झाली अनावर वाचा माझी मजा झाली. अनावर वाचा माझी मजा झाली. अनावर वाचा माझी मजा झाली. अनावर वाचा छंद याला माझा अपवित्र ठिकाणी तू बसलेला आहे 2 नंबर विधीला आणि माझ्या भगवंताचं नामस्मरण तू अपवित्र करतोय. म्हटलं आता मी तरी काय करू? माझी मज झाली अनावर वाचा. आटपतंय का ते? ज्या वेळेला अवस्था होते ते आटपते का? आटपत नाही. माझी मज अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे. प्रत्येकाला हा अनुभव येणार शेवटच्या श्वासापर्यंत. आणि तुकाराम महाराजांच्या रोमारोमामध्ये जे भजन होतं त्यांनी लाट मारली, मुस्कटात मारली. ती सगळी शक्ती त्याच्या शरीरामध्ये प्रेरित झाली. वास्तविक त्याची भाग्यदशा उजळली. पण त्याला कळलं कसं? आणि ज्याला अनुग्रह होतो त्याची अवस्था होते तो स्वतः घाबरतो. जीव घाबरतो बर का. काय असं झालं? असं कधीच झालं ना. सगळे 5 प्राण्यांची आठणी होते. सगळ्या नसा आहेत ना, नसा नाड्या त्या एकरूप होत्या.
त्या नामस्मरणामध्ये. पण हे असं काय होतंय, कोणी म्हणतंय लाई 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 नाही झाली, फक्त त्याला तो अनुभव न कळाल्यामुळे ते असं काय होतंय. म्हणून आळंदीला गेले, माऊलींना विचारलं समाधीवर की मला हे माझ्या त्या देवाची लाई लाई होऊन राहिलेली आहे, याच्याबद्दल मला काहीतरी तोडगा सांगा, काहीतरी उपाय सांगा. तो उपाय तुम्हाला ज्यांचा तुम्ही अपराध केलेला आहे त्यांच्याकडे जा, ते तुम्हाला उपाय सांगतील. पुन्हा आले, नतमस्तक झाले. नतमस्तक झाल्याच्या नंतर त्यांची अवस्था झाली चित्त चैतन्याची पडता मिटी, अनुभव लिंग देहात्य सुटता घाटी, नेत्री असूनचा पूर घाटी, रोमांच उठी सर्वांगी. एवढा अपराध करून देखील साधू कसा आहे, योगी पावन मनाचा, योगी पावन घाबरायचं नाही. कारण तुम्हाला पाठबळ कोणाचा आहे, त्यांचा अधिकार काय, विश्वंभराचा अवतार सखा माझा श्रीपाद, सखा माझा रामदास, विश्वात्मक देव दावीला. आणि हा जीव सुखावला किंवा मागे पुढे उभा राहील. आम्ही जाणार आहोत बरं का. फार कमी आयुष्य आहे, पण मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय, त्या पोरांना पाठबळ द्या. आमचे जावई उत्कृष्ट कीर्तन करतायत, ते जावई उत्कृष्ट कीर्तन करतायत, या आमच्या विना उत्कृष्ट कीर्तन करतायत. आता चेतन मला आपल्याच पोरांची स्तुती आपण गाणं उचित नाहीये, पण आमचं आयुष्य संपत आलं म्हणून तुम्ही पाठबळ द्या. बाबांचे शब्द आहेत. गावच्या माणसांनी, गावच्या पोरांना मी कधी कधी कॅसेट टाकतो बाबांची, गावच्या लोकांना काय या प्रेरणा दे बर का. मग आता आपण तुका म्हणे वत्स घेणवेच्या चित्ती, तैसे मध्ये येती तान्हे वत्स घरी, बांधलेसे दावा तयार उदी धावा माऊलीचा. कारण जसं गाईच्या चित्तामध्ये बालकाच्या बद्दल सदैव नित्य निरंतर ममता असते, तसंच श्रीपाद बाबा, रामदास बाबा नवे तो पूर्ण आली का माझ्या पांडुरंगाच्या अंतःकरणामध्ये सुद्धा काय आहे, आपल्याविषयी प्रेम आहे. तुकाराम महाराजांना विमान आलं, मग आपल्याला येणार नाही. निर्वाणी गोविंद आपण ज्या नामस्मरणाबरोबर आलोय, ज्या नामस्मरणाबरोबर आपण आलोय, ते नामस्मरण मिळालं, अनुभव सिद्ध, आणि त्याच नामस्मरणाबरोबर आपण जाणार आहोत, हा माझा आत्मविश्वास आहे. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद
मागे पुढे, आणि तीच अनुभूती आपल्याला आलेली आहे. प्रत्यक्षात पांडुरंग मागे पुढे उभा राही सांभाळीत नाही. आई जर बसतो, ज्याला मी बोलतोय सांगताय त्याला हा पुरावा आहे. हरी आला हाता मग कैची बाय चिंता. तुका म्हणे हरी आता काही उरो नेदी उरी. साठविरा हरी जी हृदय मंदिरी. त्याची सरली येर झार झाला सफळ व्यापार. काय सांगू आता संतांचे उपकार. मजा निरंतर जागविती काय द्यावे त्यांची. काय उतर आई ठेविता हा पायी. जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश. करुणी सायास शिकविती काय द्यावे त्यांची. वावे उतर आई ठेविता हा पायी. जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती. ते बघा या सगळ्या धेनू आलेले आहेत. तुका म्हणे वत्स, हे वत्स आहे, हे सगळे धेनू धेनुवेच्या चित्ती. आणि तैसे मज येती सांभाळीत. विठोबा तर चाल घेण्यापेक्षा ते चांगला माऊली घ्या. घ्या. सांग ना माऊली माझ्या बाबा.